विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीच्या टेक्स्टबुकमध्ये आपण काही महत्त्वाचे वर्ड्स वापरत असतो जे आपल्याला सारखे सारखे आपल्या पुस्तकात आलेले आढळतात. असे काही महत्त्वाचे वर्ड्स आज आपण शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सम इम्पॉर्टंट इंग्लिश वर्ड्स. सम म्हणजे काही. सम SOME, important IMPORTANT, important ENGLISH, English. words WORDS. आता आपण पहिला वर्ड पाहूया. बघा, पहिला वर्ड आहे आय. आय म्हणजे मी. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे AM, माझ्या मागं म्हणायचं आहे AM म्हणजे आहे. त्यानंतर पुढचा वर्ड आहे जो नेहमी आपल्याला आलेला आढळतो, तो आहे इज. लिहून घ्या. IS, इज. इज म्हणजे आहे. आता एकदा वाचूया आपण. IS, इज म्हणजे आहे. त्यानंतर पुढचा एक वर्ड आहे आर. ARE, लिहून घ्या. ARE, आर हे प्लुरल आहे. कुणाचं? इजचं. इज या शब्दाचं प्लुरल म्हणजे अनेक वचन आर आहे. इज म्हणजे काय? आहे. आणि आर या शब्दाचा अर्थ आहे आहेत. अनेक वस्तू दाखवण्यासाठी आर हा वर्ड वापरला जातो. ARE, आर म्हणजे आहेत. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे वॉज. WAS, वॉज म्हणजे होता. WAS, वॉज म्हणजे होता. नेक्स्ट वर्ड आहे वेअर. लिहून घ्या. WERE, वेअर म्हणजे होते. जसं आपण इजचं अनेक वचन आर पाहिलं, तसंच वॉज या शब्दाचं अनेक वचन वेअर हे आहे. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे विल. WILL, विल म्हणजे करेन.
WILL विल. विल म्हणजे करेन किंवा असेन, दोन अर्थ होतात त्याचे. विल, WILL विल, विल म्हणजे करेन किंवा असेन. लिहून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे शॅल. SHALL लिहून घ्या. SHALL शॅल. शॅल या शब्दाचा अर्थ होतो करेन. SHALL शॅल. शॅल म्हणजे करेन. आणखी बघा एक वर्ड आहे CAN कॅन. CAN कॅन. कॅन म्हणजे शकणे. कॅन म्हणजे शकणे किंवा शकतो. मी एखादी गोष्ट करू शकतो. आय कॅन असा इथं शब्द वापरला जातो. CAN कॅन. कॅन म्हणजे शकणे किंवा शकतो. आणि त्याच प्रकारचा एक शब्द आहे कुड. COULD कुड. बघा स्पेलिंग कुडचं COULD कुड. कुड या शब्दाचा अर्थ सुद्धा शकतो असा आहे. COULD कुड. कुड म्हणजे शकतो. आता नेक्स्ट वर्ड आपण पाहूया जो खूप महत्वाचा आहे. बघा बऱ्याच वेळा आपल्या पुस्तकात हा वर्ड येतो. तो आहे HE ही. ही म्हणजे तो. बघा HE ही म्हणजे तो. नेक्स्ट वर्ड आहे SHE शी म्हणजे ती. SHE शी म्हणजे ती. त्यानंतर वर्ड येतोय बघा IT इट म्हणजे ते. बघा IT इट म्हणजे ते. त्यानंतर एक वर्ड आहे THEY दे या शब्दाचा अर्थ सुद्धा ते असा होतो. नंतर आपल्याला वापर करताना जेव्हा मी या शब्दांचा वापर तुम्हाला शिकवणार आहे त्यावेळी तुम्हाला याचा करेक्ट अर्थ आणि ते शब्द कसे वापरायचे हे लक्षात येणार आहे. तोपर्यंत तुम्ही अर्थ लक्षात ठेवा. THEY दे म्हणजे ते. त्यानंतर एक वर्ड येतो YOU म्हणजे तू. YOU म्हणजे तू. आणखी यूचा दुसरा अर्थ होतो तो अनेक वचने आहे. YOU म्हणजे तुम्ही. अनेक व्यक्तींना उद्देशून सुद्धा यूज हा शब्द वापरला जातो. त्यानंतर युवर युवर या शब्दाचा अर्थ आहे तुमचा. युवर या शब्दाचा अर्थ आहे तुमचा. YOUR युवर म्हणजे
तुमचा. त्यानंतर एक शब्द आहे WE वी म्हणजे आपण. वी म्हणजे आपण. बाळांनो, अशा पद्धतीनं आपण काही शब्द जे सातत्यानं आपल्या इंग्रजी रीडिंग मध्ये येत असतात ते पाहिलेले आहेत. एकदा आपण त्याचं वाचन करूया. तुम्ही माझ्या मागे ते शब्द म्हणायचे आहेत. आय म्हणजे मी. एम म्हणजे आहे. इज म्हणजे आहे. आर म्हणजे आहेत. वॉज म्हणजे होता. वेअर म्हणजे होते. विल म्हणजे करेन किंवा असेन. नेक्स्ट वर्ड आहे शॅल म्हणजे करेन. नेक्स्ट वर्ड आहे कॅन म्हणजे शकणे किंवा शकतो. नेक्स्ट वर्ड कुड म्हणजे शकतो. नेक्स्ट वर्ड घेऊया ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. ईट म्हणजे ते. दे म्हणजे ते. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. युअर म्हणजे तुमचा. वी म्हणजे आपण. बाळांनो, अशा पद्धतीनं आपण काही इंग्लिश वर्ड्स जे सातत्याने वापरले जातात ते पाहिलेले आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहून देखील घेतलेले आहेत. असाच अभ्यास करीत राहा. या शब्दांचा अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवा आणि योग्य ठिकाणी त्याचा वापर करायला देखील आपण शिकणार आहोत. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.